समोर म्हणून विशेष याच्यावरती बोलते. कारण अशाही काही माता भगिनी समाजामध्ये आहेत ज्यांना रील बघून आणि मोबाईलवरती बघून असं वाटतं आपल्याही भावानं आणि आपल्याही बापानं आपल्याला सोबत संविधान करून करायला हवं. परिस्थिती नसली तरी आमचा हट्ट हाच असतो. ज्या वेळेला माता मौलीला तुमचं लग्न करायचं होतं, बापाने तुम्हाला कशाची कमी करून दिली का? नाही दिली. बापांना सांगितले वेळ पडली ना जमिनीचा तुकडा घाण टाकेल, वेळ पडली तर माझ्या बायकोचे दागिने घाण टाकेल, पण लेकीचं लग्न मात्र तुमच्या लग्नात लावणार आहे. तुमच्या लग्नाच्या वेळेला होतं नव्हतं सगळं सगळं तुमच्या बापाने तुम्हाला देऊन टाकलं. बघ आता कुठल्या अधिकारानं तुम्ही बाबांची प्रॉपर्टी मागायला जाता? बरं ज्या वेळेला तुम्ही लग्न करून सासरी येता, अंगावरती तुमच्या साडी बाहेरची असते का सासरची असते? बाहेरची. आणि ज्या वेळेला आपण सर्वावरती आडवं पडलेलो असतो त्यावेळेला सगळ्या शेवटी साडी कुठली घातली जाते? आईची घातली जाते. म्हणजे तिथून येताना साडी बाहेरचीच आहे. आई आपली बाहेरच्या साडीला उलटी भरते. आता काही जण याच्यामध्ये बोलतील की ताई नाही आमच्याकडे बसता वाटत असताना नवरीच्या साड्या सगळे सासरकडे असतात. पण ज्या वेळेला तुम्ही बाहेरचा उभारण्या उलटता त्यावेळेला तेल साडीला ओढणी भरली जाते. ती तेल साडी म्हणजे बाहेरची साडी असते. बाहेरच्या साडीला आई तुमची ओढणी भरत असते. पण उभारण्या ओलांडताना सुद्धा बाहेरचा उभारण्या ओलांडता सासरी येतात साडी बाहेरचीच आहे आणि शेवटच्या क्षणाला साडी बाहेरचीच आहे. सगळं आपल्याकडे त्यांच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे. पण कशा करता कोर्टाची फाईट चालतात. कारण नको त्या मार्गाला लागू. अरे भावा बहिणीचं नातं इतकं पवित्र आहे जसं मुक्ताई ज्ञानेश्वराचं. जसं त्यांनी जमलं तसं आपणही जपायचा प्रयत्न करावा. तर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या पत्रामध्ये पडला. मुक्ताईनं मौलिक ज्ञानोबाऱ्यांना तालीचं दाहन करायला लावलं. दादा भावा भावांचं प्रेम कसं असावं हे मौलिक ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र तुम्हाला समोर जातं. ज्ञानेश्वरी झाली, चांगली 65 झाली, गौडणी झाल्या, हरिपाठ झाला, अभंगाची रचना पूर्ण झाली आणि विश्वाच्या मालकांना असा विचार केला आता समाधी घ्यायला काही हरकत नाही. देव निवृत्ती आणि निधर्मिले दोन्ही करत जातो ज्ञानेश्वर पैसा हवया. समाधी पूर्णपर्यंत मौलिक ज्ञानोबाऱ्यांना नेऊन पोहोचवलं. एका बाजूला भगवंतानं धरलेलं आहे आणि एका बाजूला निवृत्तीदादांनी धरलेलं आहे. समाधी विप्रामध्ये नेऊन पोहोचवलं आणि ज्येष्ठत्वाच्या श्रेष्ठत्वाच्या नात्यानं कीर्तन असणारे कालुराज महाराजांना कीर्तनाचा मान देण्यात आला. महाराजांचं कीर्तन सुरू झालं. मौलिक ज्ञानोबाऱ्यांना समाधी लागली. समाधी लागल्यानंतर सगळी संतांची मांदियाळी बाहेर आली. कारण कार्तिकी वारीच्या वेळेला सगळी संतांची मांदियाळी इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये जमा होते आणि आषाढी वारीच्या वेळेला ही सगळी संतांची मांदियाळी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जाते. आपण अनुभवता कार्तिकी वारीला पंढरपुराहून पांडुरंग परमात्मा मौलिक ज्ञानोबाऱ्यांच्या भेटीकरता आळंदीमध्ये येतात. तर सगळी संतांची मांदियाळी त्या इंद्रायणीच्या वाळवंटात जमा झाली. मौलिक ज्ञानोबारे समाधीला बसले आणि सगळी संत मंडळी बाहेर आली. बाहेर येऊन बघतात तर निवृत्तीदादा सारखा योगी जमिनीवरती गडाबडा लोळायला लागला. नामदेवरायांनी प्रश्न केला भगवंताला म्हणे देवा आमच्यासारखे संत खूप वेळ रडले, नवे आम्हाला रडायची सवयच आहे, पण निवृत्तीदादा सारखे योग्याला आजपर्यंत रडताना बघितलं नाही. काही कारण काय रडायचं? त्यावेळेला भगवंताला दिलेलं उत्तर आहे निवृत्तीदादांचं आणि मौलिक ज्ञानोबाऱ्यांचं नातं गुरु शिष्याचं आहे आणि भावाभावांचं नातं आहे. धाकटा भाऊ आहे, लहान भाऊ आहे, पण लहान भाऊ असताना सुद्धा मोठ्या भावाकडे कधीच कोणता हट्ट केला नाही. आणि शिष्य असून सुद्धा गुरु जसा आपल्या शिष्य जसा आपल्या गुरुचा मान ठेवतो असा मान आजपर्यंत मौलिक ज्ञानोबाऱ्यांनी निवृत्तीदादांचा ठेवला. असा शिष्य दृष्टी आढळतोय, असा भाऊ दृष्टी आढळतोय. याच्याकरता साक्षात त्या निवृत्तीदादांच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं. आजही जर तुम्ही पंढरीच्या वारीला मौलिक ज्ञानोबाऱ्यांच्या सोबत जात असाल तर मौलिक ज्ञानोबाऱ्यांनी सोपान काकांच्या समाधी स्थळातून पुढे जाणार. पण आजही मौलींची आणि सोपान काकांची भेट सासवडमध्ये होत नाही. कारण माझं माहेर सासवडच आहे. लग्नाच्या अगोदर मी सोपान काकांच्या सोबत पंढरीची वारी केलेली. सोपान काकांची आणि मौलिक ज्ञानोबाऱ्यांची भेट सासवडमध्ये होत नाही. मौलिक ज्ञानोबाई एकादशीच्या दिवशी सासवडमध्ये जातात आणि बाराशीच्या दिवशी सोपान काकांची पालखी करून निघून जाते. या दोघांची भेट कुठे होते माहिती? वारीला जात असताना तोंडल्या पडण्याचा माळ आपल्याला लावतो. करायचा मुक्काम असतो तोंडल्या पडल्याच्या माळावर. त्या तोंडल्या पडल्याच्या माळाच्या पुढे निघाल्यानंतर एक नंदाचा ओढा आहे. आजही आपण त्याला नंदाचा ओढा म्हणून चढवतो. त्या नंदाच्या ओढ्याच्या थोडंसं पुढे आपण निघालो की मध्यंतरी भट्टी शेगावच्या अलीकडच्या बाजूला या दोन भावंडांची निगडी होती. सोपान काकांचा रथ आणि मौलिक ज्ञानोबाऱ्यांचा रथ शेजारी आणला जातो. मला प्रसंग तुम्हाला हा सांगायचा आहे की ज्या वेळेला दोन भावंडांची भेट होते ना, जर तुम्ही वारीला गेला असाल तर ही गोष्ट तुम्हाला अनुभवायला मिळालेली असेल. कसंही वातावरण असू दे आपलं बघून येतं त्यावेळेला. आणि किती कमी यंत्रणा करण्याचा माणूस असू दे त्याच्या डोळ्यातून असं उदाहरण सुरू होत जातो. दोन भावंडांची भेट तिथं पंढरपूरच्या जवळ गेल्यानंतर होतीये.
मग एकत्रितपणे पुढे निघतात. अरे बाबा बाबांचं प्रेम कसं असावं हे माऊली ज्ञानोबांचं चरित्र तुम्हाला मला समजून जातं. याच्याकरता माऊली ज्ञानोबांचं चरित्र वाचा. मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे, ते वाचायचा प्रयत्न करा. आता गडागडा लोळतायत ती वृत्ती दादा भगवंताईकडे यायला लागला. मग आता तुम्ही यायचा विचारता तेव्हा अहो तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी प्रकृतीवरती येऊन रडता, तुम्ही प्रवृत्तीवरती येऊन रडता. काय रडायचं कारण काय? त्यावेळेला भगवंताला दिलेला उत्तर आहे, अगं असा सवंगडी दुसरा होणे नाही गं. नाही होऊ शकत असा सवंगडी दुसरा, नाही होऊ शकत असा मित्र दुसरा. याच्याकरता आयुष्यामध्ये एखादं तरी मित्र असं असावा जो आम्हाला माऊली ज्ञानोबांच्या सजीवन समाधी मंदिरामध्ये हाताला बोट पकडून आम्हाला घेऊन जाऊ शकतो. आयुष्यामध्ये एखादा तरी मित्र असा असावा गड्या जो आपल्याला माळ घालण्याकरता भाग पाडेल. आणि आयुष्यामध्ये एखादा तरी मित्र असा असावा जो आम्हाला वारकरी संप्रदायाच्या वाटेवरती चालायला भाग